नमस्कार. मी डॉक्टर गौरी पिंपळे. गौरीनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. एक बातमी अशी आली की क्युबामध्ये 29 तासाचा ब्लॅकआउट होता. क्युबामध्ये इलेक्ट्रिक सप्लाय 16 मार्च 2026ला बंद पडला. तो 29 तासानंतर चालू झाला. याचं कारण असं की क्युबाला गेले 3 महिने जानेवारीपासून जे तेल सप्लाय होतं आहे, ऑइल टँकर्स आहेत, ते क्युबामध्ये जात नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांवरती कारवाई केल्यानंतर क्युबाला व्हेनेझुएलाकडून मिळणारं तेल पूर्णपणे बंद झालं. त्याचबरोबर 1959 पासून क्युबावरती अमेरिकेने सँक्शन्स टाकले आणि आता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अशी धमकी देत आहेत की क्युबाला जो कोणी तेल पुरवेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल. आता गेल्याच आठवड्यामध्ये, मला वाटते 2 दिवसापूर्वी, गेल्या आठवड्यामध्ये म्हणण्यापेक्षा आत्ताचा रिसेंट व्हिडिओ आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा. ते म्हणतात क्युबा इज अ फेल्ड नेशन. आमचे क्युबाबरोबर निगोशिएशन चालू आहे. Cuba is right now a failed nation. They don't even have jet fuel to get for airplanes to take off. They're clogging up their runway. We're talking to Cuba right now. I have Marco Rubio talking to Cuba right now, and they should absolutely make a deal because it's really a humanitarian threat. And we have a lot of great Cuban Americans, and they're going to be very happy when they're going to be able to go back and say hello to their relatives. 1959 पासून क्युबाचं आणि अमेरिकेचं पटत नाही. वेगवेगळ्या कारणाने अमेरिकेने क्युबावर सँक्शन्स टाकलेले आहेत. क्युबा, रशिया, चीन आणि व्हेनेझुएला यांच्याकडून मिळणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या संसाधनावरती क्युबा हा अवलंबून आहे आणि त्याच्यामुळे क्युबा आत्तापर्यंत टिकून आहे. पण व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेने कारवाई केल्यानंतर क्युबाचं तेल जे पुरवलं जात होतं ते बरंच कमी झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ क्युबाला मिळत नाही आहे आणि क्युबाकडे स्वतःचे तेलाचे साठे जे आहेत ते अतिशय कमी आहेत. त्यामुळे क्युबा हा जास्तीत जास्त व्हेनेझुएलामधून येणाऱ्या तेलावरती अवलंबून असणारा देश आहे. क्युबा हा कॅरेबियन बेटांमधला अमेरिकेच्या दक्षिणेला असलेला एक छोटासा देश आहे. त्याच्यावरती अमेरिकेचं लक्ष का? तर स्ट्रॅटेजिकली कंट्रोल तिकडे असेल तर संपूर्ण त्या समुद्रामध्ये जो होल्ड आहे त्या देशाचा होल्ड तिकडे संपूर्ण कॅरेबियन बेटांवरती राहील आणि म्हणून अमेरिकेचं इकडे लक्ष आहे. आणि 1959 पर्यंत अमेरिकेचा क्युबा चांगला मित्र होता. पण फायडेल क्रिस्टोचे आणि अमेरिकेचे संबंध तणावाचे झाल्यानंतर तेव्हापासून क्युबामध्ये कम्युनिस्ट राजवट आहे आणि त्यामुळे तेव्हापासून अमेरिकेचं आणि क्युबाचं काही ना काहीतरी भांडण आहे. आत्ता राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना क्युबा हवा आहे. ते म्हणतात फ्रेंडली टेकओव्हर होईल किंवा मार्क रुबियो त्याच्याबरोबर निगोशिएशन करतायत, डील निगोशिएशन होईल आणि त्याच्यानंतर क्युबा आमचा होईल किंवा ते जसं आत्ता इराणवर हल्ला केला तसा क्युबावरही करतील किंवा व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना जशी अटक केली, व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना जसं उचललं गेलं अमेरिकेकडून तसंही होऊ शकतं क्युबाच्या बाबतीत. पण क्युबाचे आणि अमेरिकेचे ट्रेड निगोशिएशन चालू आहेत असं म्हटलं जातं. यातलं किती खरं किती खोटं माहीत नाही. पण क्युबामध्ये रोजच्या रोज इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम आहे. सारखे इलेक्ट्रिसिटी कट होत आहेत. त्यांना इलेक्ट्रिसिटीचा पुरवठा होत नाही आहे. सगळ्यात मोठा ब्लॅकआउट आत्ता 16 मार्च 2026ला झाला. तो 29 तासांसाठी होता. त्याच्यामुळे क्युबाच्या सगळ्या व्यवस्थेवरती ताण आलेला आहे. त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन असू दे, एज्युकेशन सेक्टर, हेल्थ सेक्टर, सगळ्या प्रकारचे जे काय कामं आहेत ती क्युबामध्ये बंद पडत चाललेली आहेत आणि याचा परिणाम क्युबाच्या इकॉनॉमीवरती होतो आहे. क्युबाचा टुरिझम जे आहे, पर्यटन क्षेत्र जे आहे, त्याला फार मोठा फटका या गेल्या 3 महिन्यामध्ये बसलेला आहे. क्युबामध्ये बीचेस खूप चांगले आहेत म्हणून तिथे पर्यटन मोठ्या प्रमाणावर होतं. पण 3 महिन्यामध्ये पर्यटनाला खूप मोठा फटका बसलेला आहे आणि या सगळ्याचा परिणाम क्युबाच्या अर्थव्यवस्थेवरती होतो आहे. असं म्हटलं जातं की क्युबाची अर्थव्यवस्था कधीही कोसळू शकते अशा वळणावरती आहे. आता क्युबाचे राष्ट्राध्यक्ष आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यामध्ये काही डील होईल जी अमेरिकेला हवी असेल तशी असेल तर क्युबावरचे सँक्शन्स काढले जातील किंवा नाहीतर मग आता व्हेनेझुएलासारखी कारवाई केली किंवा इराणमध्ये हल्ला केला तसा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष करतील का काय अशी शक्यता वाटायला लागली आहे.
कोल्ड वॉर जेव्हा चालू होतं अमेरिका आणि रशियाचं, तेव्हा क्युबा थेट रशियाच्या बाजूने होता. तोही राग अमेरिकेचा क्युबावरती आहे. आणि क्युबाला जिकडून जास्तीत जास्त मदत होते ते रशिया, चीन आणि व्हेनेझुएला हे 3 मुख्य देश आहेत. त्यातल्या व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अटक केल्यामुळे व्हेनेझुएलाकडून जी मदत क्युबाला मिळत होती ती पूर्णपणे थांबलेली आहे. त्याच्यामुळे आता क्युबामध्ये एनर्जी क्रायसिस, ऊर्जा तुटवडा हा मोठ्या प्रमाणावर आहे. आता क्युबा आर्थिकदृष्ट्या कोसळतं की क्युबा अमेरिकेबरोबर काही डील करून याच्यामधून बाहेर येतं हे लवकरच कळेल. पण एक छोटासा कॅरेबियन देश, त्याच्यामध्ये 29 तासाचा ब्लॅकआउट हा अमेरिकेच्या सँक्शन्स आणि अमेरिकेच्या घेतल्या गेलेल्या धोरणांमुळे झालेला आहे. आता पुढे कसं बाहेर पडतं हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. अजून काही क्युबाची अपडेट आली तर एक व्हिडिओ करेनच. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमंडळींमध्ये पाठवा. धन्यवाद.